काय आपण बेस्ट वेळ प्रभू संगती देतो का? वैयक्तिक प्रार्थना अन्य भाषेत करतो का? कैक वेळ प्रार्थना केली पाहिजे. 1.5-2 तासांनी सुरुवात करा. संदालारा धीराला बा शखातारा धीराला बा. सकाळी पाठ उठून 1 तास तरी प्रार्थना करा. तुमची ही दैहिक जीभ याच्यामध्ये सामर्थ्य यायला लागेल, सामर्थ्य भरायला लागेल. जगी गोष्टी बडबड करत नका बसू, ह्याच्या त्याच्या गप्पा गोष्टी करत नका बसू. वादळ आणि वारा सुटला, त्या घरावरती तो घिरट्या घालत आला आणि त्या 120 जणांवरती ते वादळ येऊन पडलं आणि त्याच्यामध्ये अग्नीच्या जिभा 120 जणांवरती अग्नीच्या जिभा पडल्या, अग्नीच्या जिभा पडल्या आणि ते सगळेजण अन्य भाषेमध्ये ते बोलायला लागले. कसे बोलायला लागले? अन्य भाषेमध्ये. जर तुम्ही प्रेषितांचे कृत्ये 2 अध्याय आणि 4 मध्ये वाचलं तर ही घटना त्या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते अन्य भाषा बोलत लागले, अन्य भाषेला बोलायला लागले. इथून मागं 12 शिष्य येशू ख्रिस्ताला सोडून पळून गेले होते. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला नाकारून पळून गेले. येशू एकटा होता. इतके भित्री शिष्य येशूला ते सोडून गेले. आणि असं पेंटिकॉस्टच्या दिवशी ते अन्य भाषात 120 जण बोलायला लागले. आणि ते अन्य भाषा किती वेळ बोलत होते माहीत नाही. पेत्र उभा राहिला आणि सगळे लोक समुदाय जमला आणि म्हटले, हजारो लोक त्या ठिकाणी जमले आणि म्हटले की ह्या लोकांना काय झाले, हे लोकांना काय झालंय असं ते बोलले. आणि पेत्र उभा राहिला. हजारो लोक आले होते. आणि त्या दिवशी पेत्र म्हणाला, ते लोक म्हणाले की हे सकाळीच दारू पेलेत आणि ओरडतात. पण पेत्र उभा राहिला आणि म्हणाला की हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, हा पवित्र आत्मा आहे, त्याचं सामर्थ्य. आणि पेत्र कित्येक वेळ अन्य भाषात प्रार्थना करत होता, अन्य भाषात बोलत होता आणि अन्य भाषात कंटिन्यू बोलत होता. आणि जो भित्रा पेत्र, येशूला सोडून देणारा पेत्र, त्या दिवशी तो उभा राहिला. त्याच्यामध्ये हिंमत आली, त्याच्यामध्ये ताकद आली, त्याच्यामध्ये डेअरिंग आली. उभा राहिला आणि पेत्राने एक 20 मिनिटाचा संदेश दिला. त्या दिवशी 3000 लोक बदलली. पवित्र आत्मा आल्यावर हे काम होतं आपल्या जीवनामध्ये. पवित्र आत्मा आल्यावर हे काम होतं आपल्या जीवनावरती. प्रेज लॉर्ड. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा आल्यानंतर डेअरिंग, पवित्र आत्मा आल्यानंतर हिंमत येते. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही अन्य भाषा बोलत असाल, पेत्र अन्य भाषा बोलत होता, कित्येक वेळ बोलत होता आणि त्यांनी मुख उघडलं. 20 मिनिटाच्या संदेशाने 3000 लोक बदलली. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आणि मला देखील खूप कृपादान दिलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या अन्य भाषाचं. प्रेज लॉर्ड. हे कृपादान खूप मोलाचं आहे. ह्या कृपादानामध्ये, ह्या अन्य भाषामध्ये आम्ही कमीत कमी 3-3, 4-4 तास जर प्रार्थना केली तर मोठं कार्य आमच्याकडून होईल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कसं काम होईल आपल्या मुखातून? भित्रा पेत्र, प्रभू येशूला नाकारणारा पेत्र, एक छोट्याशा संदेशाने, त्या अन्य भाषेच्या संदेशाने, पेत्राच्या भाषणाने 3000 लोकांचं परिवर्तन झालं. तर तुम्ही आणि मी, पेत्राचा देव तोच आमचा देव आहे. आम्ही बोलल्यानंतर परिवर्तन लोकांमध्ये यायला पाहिजे. त्या येत नाही आहे. त्याचं कारण काय? आम्ही अन्य भाषामध्ये बोलत नाही. देवाने अग्नीच्या जिभा, ह्या जिभा, अग्नीच्या जिभा माणसांवर उतरवल्या. ह्या जिभा उतरवल्या का? आता माझा प्रश्न आहे, का त्या अग्नीच्या जिभा उतरवल्या? प्रेज लॉर्ड. का त्यांच्यावरती त्या जिभा उतरल्या? इथून माग जुन्या करारामध्ये ज्या वेळेस पवित्र आत्मा यायचा त्यावेळेस पराक्रम करायचा. प्रेज लॉर्ड. मोठे मोठे पराक्रम तो करायचा. पण ह्या वेळेस पवित्र आत्मा मोठ्या सामर्थ्याने, गौरवाने उतरला. पण काय पराक्रम झाला? जिभा उतरल्या. काय पराक्रम होता? जिभा उतरल्या. इथून मागे ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला, ज्यावेळेस शमशोनावर उतरला, त्यावेळेस शमशोनाने गाढवाच्या जबड्याने 1000 लोक मारले. ज्यावेळेस त्याच्यावरती पवित्र आत्मा उतरला. प्रेज द लॉर्ड. त्याच शमशोनाने त्याच्यावर पवित्र आत्मा उतरला. त्यांनी मोठे सामर्थ्य काम केले. शमशोनाने. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस सामर्थ्याचा आत्मा आला गिदोनावरती, त्यावेळेस त्यांनी 300 लोकांमध्ये मोठा विजय मिळवला. ज्यावेळेस दाविदावरती पवित्र आत्मा आला सामर्थ्याने, त्यावेळेस शौलाला दुष्ट आत्मा लागलेला असताना त्यांनी वीणा वाजवला आणि दुष्ट आत्मा निघून गेला. अनेक वेळा पराक्रमाने आत्मा आला
आणि मोठे मोठे चमत्कार झाले. प्रेज द लॉर्ड. शमशनावर पवित्र आत्मा आला, सामर्थ्याचा आत्मा आला आणि त्यांनी खूप मोठी बिल्डिंग पाडली. मी जर इतिहास वाचला. पण ह्या वेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. असं कोणचं काम पराक्रमाचं झालं? जिभा उतरल्या, अग्नीच्या जिभा उतरल्या. किती याच्यामध्ये काय पराक्रम आहे? प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत सामर्थ्याचे काम झाले, परंतु इथं जो पवित्र आत्मा उतरला तो अग्नीमध्ये, अग्नीच्या स्वरूपात उतरला, जिभा उतरल्या. कारण पित्याजवळ येशूने विनंती केली की यांची जी जीभ आहे, जीभ एक असं हत्यार आहे की जिभेच्या द्वारे रोगी बरी होऊ शकतात, जिभेच्या द्वारे दुष्ट आत्मे निघू शकतात, जिभेच्या द्वारे मोठे पराक्रम होऊ शकतात. जिभेमध्ये जीवनाचं आणि मृत्यूचं शक्ती आहे. माणसं बोलतात आणि भांडण होतात. हे सगळे भांडणाची जड कुठून आहे? जीभ. सासू सुनाचं भांडण कुठून होतं? जीभ. आणि व्यभिचार कुठून होतो? जीभ. तुम्ही म्हणता जिभेने कसं काय व्यभिचार होतो? ऐका नाही प्रश्न. जिभेने व्यभिचार होऊ शकतो का? कसा? पिक्चरचे गाणे गातात ना. हा, मग त्याच्यातून ऐकून 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 परिवर्तन होतं आणि त्याच्यातूनच व्यभिचार घडतात. प्रेज द लॉर्ड. जिभेमध्ये मनुष्याची जीभ दैहिक आहे. मनुष्याच्या जिभेमध्ये अधिकार दिलेले आहेत. एक तर मनुष्याची जीभ एक तर त्याला संपवू शकते, नाही तर त्याला उंच लेवलवर नेऊ शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पाहूया जिभेचे काही कारनामे. तुमच्यासाठी मी काय वचन वाचतो. जिभेचे कारनामे पाहूया आपण. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 18वा अध्याय आणि 21 वचन पाहूया. नीतिसूत्र याचा 18 अध्याय 21 वचन. तुम्हाला जर जिभेचे रहस्य कळाले ना तर तुम्ही प्रार्थना सोडणार नाहीये. आणि ज्यांना पवित्र आत्मा नाही ना, तुम्ही उपवास करा, प्रार्थना करा, तुम्ही रडा देवाजवळ आणि तुम्ही प्रार्थना करा. नीतिसूत्रे 18वा अध्याय 21व वचन. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. जिभेच्या हाती मृत्यू आहे आणि जीवन आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. तिचे आवड धरणारे तिचे फळ भोगतात. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. बस या ठिकाणी जिभेच्या हाती मरण आणि जीवन आहे. म्हणून पवित्र आत्मा परमेश्वराने योजना केली की मानवाची जीभ सगळ्यात महत्वाची. इथून मागं जिभेवरती पवित्र आत्मा आला नाही. इथून मागं एका व्यक्तीवर पवित्र आत्मा आला आणि त्यांनी पराक्रम केले. पण इथं पवित्र आत्मा यासाठी आला की तुमची आणि माझी जीभ त्याच्या कंट्रोलमध्ये घ्यावा. आमची जीभ ही जीभ दैहिक जीभ आहे. प्रेज द लॉर्ड. आमची जीभ ही दैहिक जीभ आहे, परंतु पवित्र आत्मा आला, अन्य भाषा आल्या की आमची जीभ, आम्ही कैक वेळ जर अन्य भाषामध्ये प्रार्थना करतो तर आमची जीभ दैहिक जीभाची जीभ बदलून दैवी जीभ बनते. आम्ही कोणाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो तर त्याला आरोग्य मिळतं. आम्ही म्हणतो येशूच्या नावात बरं हो तर त्याला बरं वाटतं. आम्ही म्हणतो येशूच्या नावात दुष्ट आत्मा निघ तर दुष्ट आत्मा निघतो. जिभेच्या द्वारे संदेश येतो. म्हणून त्यांनी जर पहिली पकड घेतली असेल तर जिभेची पकड घेतली असेल. म्हणून तुमचा अग्निनी बाप्तिस्मा झालेला नाहीये तर अग्निनी बाप्तिस्मा होण्यासाठी रडा, प्रार्थना करा. एक देवाचा सेवक आहे पीटर सिल्वे, कामाला जायचे, कंपनीमध्ये जॉब करायचे आणि कामाला जायचे. त्यांच्या आजूबाजूचे लोक पवित्र आत्मा, सुरुवातीचे दिवस सगळे लोक पवित्र आत्म्याने भरायचे आणि हे पवित्र आत्म्याने भरत नसायचे. कमीत कमी त्याला बाहेर घेऊन जा, कमीत कमी त्याला 5 वर्ष झाले पण पवित्र आत्म्याने भरत नाही. आणि ते कामाला जायचे, बसनी जायचे. ते सकाळी आपला टिफिन घ्यायचे आणि बसनी न जाता पाय चालायचे 40 मिनटं आणि पाय चालायचे आणि रडत रडत प्रार्थना करायची की देवा तो पवित्र आत्म्याने भरला, हा पवित्र आत्म्याने भरला, मग मला का विलंब लागत आहे, मी का अन्य भाषेत प्रार्थना करत नाही. आणि चालत 40 मिनटं ते प्रार्थना करत 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 कामावर जायचे. आणि कित्येक उपवास केले, कित्येक प्रार्थना केल्या, कित्येक उपवास, कित्येक प्रार्थना आणि 5 वर्षानंतर त्यांना अन्य भाषाचं गिफ्ट, पवित्र आत्म्याचं दान मिळालं. प्रेज द लॉर्ड. आणि आज त्यांची सेवा पहा, हजारो लोक येतात. कारण त्या लोकांनी पवित्र आत्म्याला खूप महत्त्व दिलं, अन्य भाषाला महत्त्व दिलं. अजून एक वचन वाचूया अन्य भाषा शब्दांविषयी.
नीतिसूत्र 21:29. नीतिसूत्र 21:29 वचन. दुर्जन आपला हट्ट आपल्या 23 वचन. 23. जो आपले तोंड व जिव्हा सांभाळतो तो संकटापासून आपला जीव बचावतो. जो आपले तोंड आणि आपली जीभ जिव्हा सांभाळतो, जो आपले तोंड आपली जीभ सांभाळतो तो संकटापासून आपला जीव बचावतो. जो आपला तोंड सांभाळतो है ना, आपण लय बडबड 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 करणं थांबवायला पाहिजे. खूप बडबड करतो, हे असा तो तसा तो तसा ती तशी. अनेक डिवोर्स कशामुळे झालेले आहेत? जिभेमुळे. अनेक भांडणं कशामुळे झालेले आहेत? जिभेमुळं. भांडणं कशामुळे होतात? जो आपलं तोंड सांभाळतो, जी आपली जीभ राखतो, तो संकटापासून वाचेल. पण देवाला वाटलं की यांच्या जिभेवरच मी कंट्रोल करेन, म्हणून देवाने अन्य भाषेचं कृपादान दिलं. आणि अन्य भाषेचं कृपादान अतिशय महत्त्वाचं. प्रेज द लॉर्ड. आणि आपण परत एक वचन वाचूया, नीतिसूत्रे 10:11. नीतिसूत्रे 10:11. खरोखर आम्ही तुम्हाला सांगणार आहे की कसं अन्य भाषेत प्रार्थना करायची आणि कसा देव तुमचा वापर करेल आणि उपयोग करेल. आणि जर तुम्हाला पवित्र आत्मा नाही आहे, तुम्हाला पाहिजे नाही, तर तुम्ही तहानेले व्हा, उपवास करा. आपण इथं तुमची जर ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नाही, ज्यांना पवित्र आत्मा मिळायला पाहिजे आणि ज्याच्या अन्य भाषा वाढायला पाहिजे, आपण येणाऱ्या शनिवारी उपवास आणि प्रार्थना करू. 1 नाही 2 दिवस उपवास प्रार्थना करू. धार्मिकांचे मुख जीवनाचा झरा आहे. धार्मिकाचे मुख जीवनाचा झरा आहे. दुर्जनाचे मुख बलात्काराचे व्यक्त असते. जीभ मुख है ना. किती वचन येतं? चला 10-20 वचन वाचा. तेच 20 वचन पुढं. धार्मिकाची जीवा नाही 11 वचन वाचा. परत पहिलं 11 वचन वाचा. 10-11. धार्मिकांचे मुख जीवनाचा झरा आहे. दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते. 20 वचन वाचा. धार्मिकाची जीवा उत्कृष्ट रुपयासारखी आहे. दुर्जनांचे हृदय कवडी मोल आहे. खूप वचन येतं, आपल्याला खूप वेळ जाईल, म्हणून ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे. आणि याकोब म्हणतो की जीभ ही आग आहे, नरकाचं भवन आहे. थोडीशी थिनगी सगळा डोंगर पेटवती, तसं थोडीशी एक चुगली खूप मोठं काम होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, आता न्यूजला पूजा खेडकर एक प्रकरण चालू आहे. माहिती आहे, तुम्ही TV पाहता का? IAS अधिकारी होती. आता ट्रेनिंगच्या काळामध्ये गप्प बसायचं ना, तर ती बोलली मला कॅबिन पाहिजे, मला दिव्याची गाडी पाहिजे, बोलली. आणि तिची नोकरी तर गेलीच गेली. म्हणजे ते ट्रेनिंग पिरियडमध्ये तिला काय मिळत नाही. तिच्या बोलण्यामुळं तिचा प्रॉब्लेम तर झाला, पण मागचा 20 वर्षापर्यंत प्रॉब्लेम शोधत गेले आणि सगळ्यांसाठी ती धोकेदायक बनली है ना. जिभेच्या द्वारे किती मोठा प्रॉब्लेम होतो, किती पाठीमागे गेले ते, आणि किती मोठं नुकसान आहे. न्यूज पहा किती भयंकर आहे. सगळं घर, तिचं आई वडील फरार आहेत, आईला अटक केलंय, वडील फरार आहेत. तिची पण IAS ची नोकरी जाऊन तिला देखील आतमध्ये टाकू शकतात फ्रॉड करण्याच्या दरम्यान, म्हणजे फ्रॉड केलं म्हणून. कशामुळं? मला गाडी पाहिजे, मला कॅबिन पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे है ना. तिचं ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये गप्प राहिली असती तर पुढे अजून काही नसतं झालं है ना. जिभेच्या द्वारे किती मोठे संकट येतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून आपण आपल्या जिभेला सांभाळलं पाहिजे. आपण अन्य भाषेत प्रार्थना केली पाहिजे. म्हणा माझ्या मागं, अन्य भाषेत प्रार्थना. अन्य भाषेत प्रार्थना. आणि जे तुम्हाला अन्य भाषेत प्रार्थना येते ना, तर तुम्ही किती वेळ प्रार्थना करायला पाहिजे? भरपूर वेळ. तुम्हाला मी 2 उदाहरण सांगणार आहे. त्या उदाहरणाच्या द्वारे असे 3 उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे, खरे झालेले. एक देवाचे सेवक होते आणि म्हणजे तसे 2 सेवक होते. एक देवाचे सेवक होते. देव त्यांचा खूप उपयोग करायचा. त्यांचं वचन ऐकायला हजारो लोक यायचे, लाखो लोक यायचे. त्यांच्या सभेमध्ये भरपूर गर्दी असायची. तर त्या सभेमध्ये एक देवाचे सेवक गेले दुसरे, आणि ते म्हटले ह्या सेवकाचा देव का उपयोग करत आहे. म्हणून ते म्हटले की माझ्या घरी या सेवकांना घेऊन जाईन
हॉटेलमध्ये न ठेवता मी माझ्या घरी ठेवलं. आणि त्या सेवकाला यांनी यांच्या स्वतःच्या घरी नेलं, घरी ठेवलं. आणि घरी ठेवलेले असताना यांनी पाहिलं की ह्या सेवकाचं रहस्य काय आहे. तर सकाळी ह्या सेवकांनी प्रार्थना सुरू केली मोठ्याने अन्य भाषेमध्ये. प्रेज द लॉर्ड. मोठ्याने कशी प्रार्थना सुरू केली? कंप्लीट 9 तास प्रार्थना केली. आणि त्यांचा डेली क्रम असायचा, अन्य भाषात 9 तास 10 तास स्वतःला कोंडून घ्यायचे, अन्य भाषात प्रार्थना करायचे. हल्लेलुया सबालाबा रिदालाना सिथाराबा रिबालाबा रिलालारा दिरालाबा बाबाराबा हल्लेलुया 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 न थांबता 8 10 तास प्रार्थना करायची. ही दैहिक जीभ, ही निर्जीव जीभ, ही वाईट जीभ बदलून, हिचे नेम बदलून ही झाली स्वर्गीय जीभ, ही झाली सामर्थ्याची जीभ. ज्यावेळेस ते संदेश सांगायला उभा राहायचे, मोठे महान चमत्कार व्हायचे, जबरदस्त वचन त्यांच्या मुखातून यायचे. म्हणून पवित्र आत्म्याने जर पहिला कशाचा ताबा घेतला असेल, त्या दिवशी पेंटिकॉस्टच्या दिवशी जर ताबा घेतला असेल तर अग्नीच्या जिभा पाठवून आमच्या जिभेचा ताबा घेतलेला आहे. यासाठी की तुमची दैहिक जीभ, तुमची भांडणाची जीभ, तुमची बिना सामर्थ्याची जीभ जाऊन तुम्ही सामर्थ्याची जीभ यायला पाहिजे आणि तुमच्या जिभेमध्ये सामर्थ्य आणि जीवन यायला पाहिजेत. म्हणून त्याने तुमच्यावरती अग्नीच्या जिभा पाठवल्या. प्रेज द लॉर्ड. करिंथीकराच्या पत्रामध्ये म्हटलं, जो अन्य भाषात बोलतो तो देवाशी बोलतो, देवाशी गुज आणि गहन बोलतो. आणि त्यांनी देवाबरोबर बोलावा आणि देवाशी त्यांनी संपर्क साधावा. प्रेज द लॉर्ड. जो अन्य भाषात बोलतो तो देवाशी बोलतो, त्याने ती बोलत राहावा, त्याला कुणी मनाई करू नये. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या दिवशी जी अन्य भाषा पडल्या 120 जणांवरती. त्यानंतर ते शिष्य थांबले नाहीये. त्यांनी सगळा भारतात थोमा आला आणि थोमाने देखील या ठिकाणी सगळं पेटून दिलं. प्रेज लॉर्ड. 12 शिष्य मरण पावले, पण कितीतरी मंडळ्या त्यांनी तयार केल्या. म्हणून आज जो पवित्र आत्मा त्यांना मिळाला, तोच पवित्र आत्मा आपल्याला देखील प्राप्त होत आहे. म्हणून त्या दिवशी अन्य भाषात बोलत राहिले, तो सेवक अन्य भाषात बोलत राहिले आणि कित्येक हजारो चमत्कार झाले. ज्यांना मिळालेला आहे, तुम्ही किती वेळा अन्य भाषेत प्रार्थना करता? ओरडून कमीत कमी एक वेळ बाजूला वेगळा काढा. तुम्हाला माहिती आहे का, जगातल्या सगळ्यात मोठ्या चर्चचे पास्टर पॉल एंगेजो, त्यांचं 10-15 लाख लोकांचं चर्च आहे. सीप चालतात तिथं. इतका ते म्हणतात की एक बेस्ट वेळ प्रभूला द्या. आणि ते सकाळी एकदा उठले, प्रार्थना करत होते. त्यांना राष्ट्रपतीचा फोन आला, साऊथ कोरियाच्या राष्ट्रपतीचा फोन आला. त्यांच्या असिस्टंटने विचारला आणि ते म्हटले, समोरून म्हटले की मी साऊथ कोरियाचा राष्ट्रपती बोलत आहे, मला पॉल एंगेजोशी बोलायचं आहे. हे त्यांचे असिस्टंट म्हटले, ते आता बिझी आहेत, ते तुमच्याशी बोलू शकत नाही. ते राष्ट्रपती म्हटले, माझा फोन यांना गेलाय आणि हा कुठला बिझी आहे हा देवाचा माणूस. आणि त्यांनी फोन ठेवून दिला आणि आवराजून हे राष्ट्रपती त्यांना भेटले आणि म्हटले की तुम्ही अशी कुठले बिझी होता की तुम्ही माझा फोन अटेंड नाही केला. ते म्हटले, मी राजाशी बातचीत करत होतो, मी माझा वेळ वेगळा केलेला आहे, मी माझा वेळ कोणालाच देत नाही, माझा बेस्ट वेळ मी माझ्या प्रभू संगत घालवतो. वेळेचा सदुपयोग करा असं वचन आहे इफिसकारास पत्रामध्ये. इफिसकारास पत्र 5 अध्याय आणि 16 वचन, 15, 16, 17 वचनामध्ये सांगितलेले की तुम्ही आपला वेळ गमवू नका, तुम्ही आपला समय घालू नका, तर तुम्ही प्रार्थना करा. आणि आपण काय करतो, आपण मूर्खासारखा आपला वेळ इकडं तिकडं गमवीत बसतो, पण आम्ही प्रार्थना करत नाही. प्रेज लॉर्ड. त्याच्या ठिकाणी लिहिलं की तुम्ही आपला वेळेचा सदुपयोग करा. काय करायचा? वेळेचा सदुपयोग करा, मूर्खासारखं करू नका, असं स्पष्ट लिहिलेलं आहे. वेळेचा सदुपयोग करा. बायबल वाचण्यामध्ये वेळ घाला, अन्य भाषेत प्रार्थना करण्यामध्ये वेळ घाला आणि वेळ दौडू नका. दुसरे एक सेवक होते, ते उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे. दुसरे सेवक होते, सभा घ्यायची आणि त्या सभेमध्ये हजारो दुष्ट आत्मे निघायचे, कैक लोकांचे दुष्ट आत्मे निघायचे. स्टेजवर उभा राहिले, प्रार्थना करायला लागले की दुष्ट आत्मे खवळायचे आणि किंचाळायचे. आणि हेच देवाचे सेवक म्हणायचे, दुष्ट आत्म्यांनो निघा,
आणि कैक दुष्ट आत्मे निघायचे. आणि मग ह्या सेवकाने त्यांनाही घरी नेलं. ह्या देवाच्या सेवकाचं रहस्य काय आहे, याच्या सामर्थ्याचं रहस्य काय आहे, म्हणून त्यांनाही घरी नेलं आणि त्यांनाही रूममध्ये ते गेले आणि त्यांनी पण 10 तास प्रार्थना केली फक्त अन्य भाषेमध्ये. प्रेज लॉर्ड. काय प्रार्थना केली? फक्त अन्य भाषेमध्ये. जर तुम्हाला अन्य भाषेचं कृपादान पाहिजे तर तुम्हाला किंमत द्यावा लागेल, तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला उपवास करावा लागेल. प्रेज लॉर्ड. किती जणांना वाटतं की मला अन्य भाषाचं अजून कृपादान वाढावा आणि माझ्या अन्य भाषाचं अभिषेक मला, त्याचं दान मला मिळावा. तुम्हाला वाटतं का? त्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे नाही मिळण्यासाठी? तहानेलं व्हायला पाहिजे, आहे ना. प्रभू येशू म्हटला, जो कोणी तहानेला आहे त्यांनी माझ्याकडे यावा. प्रेज लॉर्ड. जो कोणी तहानेला आहे त्यांनी पहिली गोष्ट माझ्याकडे यावा. माझ्यातून जो जिवंत पाण्याचे नद्या वाहतात, माझ्यातून त्यांनी तृप्त व्हावं. प्रेज लॉर्ड. तुम्हाला देवाच्या आत्म्याने तृप्त व्हायचंय का? देवाच्या आत्म्याने भरायचंय का? मग तहानेलं व्हा येशूसाठी. आणि तहान काय आहे? जगाचं सगळं बाजूला, जगाचे विचार बाजूला, बायबलचं वचन, प्रार्थना, गुडघे टेकून प्रार्थना, मिळेपर्यंत प्रार्थना, त्याला म्हणतात तहान. पीटर सिल्वे 5 वर्ष प्रार्थना करत होते, प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, आणि त्यांना पटकन पवित्र आत्मा मिळाला 5 वर्षानंतर. पटकन आहे काय? खूप लेट मिळाला. परंतु देवाला पण आता टाईम नाही, कारण जगाची स्थिती खूप खराब होत चाललेली. तुम्ही ह्या जगामध्ये राहून जर तहानेले व्हाल, भुकेले व्हाल, तुम्ही देवाकडे याल आणि जर तुम्ही म्हणाल की मला पवित्र आत्मा पाहिजे, तर तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळेल. प्रेज लॉर्ड. तुम्ही तयार आहात का? तुम्हाला आत्म्याने भरायचंय का? तुम्हाला देवासाठी जगायचंय का? हालेलुया. तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा व्हायला पाहिजे, अग्नीने बाप्तिस्मा व्हायला पाहिजे. जोपर्यंत अग्नीने बाप्तिस्मा होत नाही, तुमची जीवन डगडुग कधी जाऊ का नको प्रार्थनेला, करू का नको. प्रेज लॉर्ड. अनेक लोक आपल्यामध्ये पवित्र आत्म्याने भरलेले नाही आहेत, म्हणून ते समर्पण करतात पण त्यांच्याच्याने होत नाहीये. प्रेज लॉर्ड. तुम्ही समर्पण करा, उपवास प्रार्थनेमध्ये सामील व्हा. पहा, तुम्ही येणाऱ्या दिवसात पवित्र आत्म्याने भराल, संजीवनाने भराल. हालेलुया. शेवटी एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि संपून टाकतो. नवरा बायको होते, नवीनच लग्न झालं होतं आणि ते नवरा बायको म्हणती की इथं फनफेअर आलेलं आहे आणि त्या फनफेअरला चला. मग नवरा बायको तयार होतात, आपल्या स्कूटरवर ते फनफेअर पाहायला जातात. दोघे जातात आणि तिथं खूप सजवलेलं असतात, लाईटिंग, राहडगाडी, काय म्हणतात त्याला, झुले आणि सगळ्या मोठ्या खूप सुंदर गोष्टी असतात भरलेल्या तिथं गच्च. खूप सुंदर गोष्टी, वातावरण एकदम मस्त असतं आणि सगळ्या लाईटीचा चकाचौंध, सगळी ते पाहतेत आणि मग शेवटी घरी येतात आणि नवरा विचारतो आपल्या बायकोला की तुला कसं वाटलं ते फनफेअर? ती म्हणती अप्रतिम, काय लाईटिंग, काय सगळ्या गोष्टी जबरदस्त, काय तिथं चकाचौंध होता लाईटिंगचा आणि खूप सुंदर होतं. पण मला तिथली एक गोष्ट आवडली नाही. ते कोपऱ्यात एक जे मशीन पडलेलं होतं ते खूप आवाज मारत होतं. ते मशीन मला सगळ्या याच्यात आवडलं नाही, तर ते मशीन मला आवडलं नाही. तो हसला आणि म्हणला की अगं बाई, ते होतं जनरेटर आहे ना, ते जर चालू नसतं तर इथं कुठलाही लाईट या ठिकाणी लागला नसता आणि जो सुंदर चकाचौंध होता लाईटीचा तो तुला दिसलाच नसता. प्रेज लॉर्ड. तसंच अन्य भाषा कोणाला आवडत नाहीये, हल्लेलुया, राधा रबा लबा रबा रबा, पण खरं सामर्थ्य ते अन्य भाषेमध्ये, म्हणून तर सामर्थ्य तुम्हाला पाहायला मिळते. प्रेज लॉर्ड. जनरेटर कोणाला आवडत नाही, पण बाकीचा लाईटिंग सगळ्याला आवडते, प्रकाश सगळ्याला आवडतो. पण प्रकाश कधी निर्माण होतो? ज्यावेळेस अन्य भाषा असतील. आरोग्य कधी निर्माण होतं? ज्यावेळेस अन्य भाषा तुमच्या मुखात असेल. तुमच्याकडे असं एक हत्यार आहे, जे दैवी हत्यार आहे, जिभेच्या द्वारे तुम्ही सगळं काही करू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर म्हटले प्रभू या व्यक्तीला बरं कर, तो व्यक्ती बरं होणार, कारण तुमच्या जिभेमध्ये दैवी आरोग्य त्याने ठेवलेलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून कमीत कमी ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे ना, त्याची कमीत कमी 2 तास प्रार्थना व्हायला पाहिजे अन्य भाषेत. किती? 2 तास. आणि मी तर म्हणतो अधिक. तुम्हाला कामावर गाडीवर निघाले, अन्य भाषात बोलत जा. भांडे घासतात, तिथेही अन्य भाषा बोला, कंटिन्यू अन्य भाषा बोला. येणाऱ्या 6 महिन्यात 1 वर्षात लोक तुमच्याकडे येतील प्रार्थना करून घ्यायला. प्रेज लॉर्ड. अज्ञानासारखं वागू नका. आणि त्याच्यात सांगितले वेळेचा सदुपयोग करा, मूर्खासारखं वागू नका. प्रेज लॉर्ड. आपण जर वेळ दौडतो ना इकडं तिकडं, तर आपण मूर्ख आहोत, बायबल सांगते.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून वेळेचा सदुपयोग करा. अन्य भाषा मिळण्यासाठी भुकेला आणि तहानेला व्हा. म्हणून आपण आपलं मन येशूकडे आपण लावूया, प्रार्थनेमध्ये जावं. हालेलुया.